जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय हरी विठ्ठल. नमस्कार मैत्रिणींनो, 27 फेब्रुवारी वार शुक्रवार या दिवशी आलेली आहे आमलकी एकादशी. एकादशीला आवळा एकादशी तसेच रंगभरी एकादशी या नावाने सुद्धा ओळखले जाते. या दिवशी भगवान विष्णू आणि आवळ्याच्या वृक्षाची पूजा केली जाते. ही एकादशी करणाऱ्याला 1000 गायीचे दान केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते. पौराणिक कथेनुसार ब्रह्मदेव हे विश्वाच्या निर्मितीसाठी भगवान विष्णूंच्या नाभीपासून उत्पन्न झाले होते. ब्रह्मदेवांना त्यांच्या उत्पत्तीचा उद्देश माहीत नव्हता. त्यांना जाणून घ्यायचे होते की ते कसे जन्माला आले, जन्माचे कारण काय होते. त्यांच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न होते. त्याचे उत्तर शोधण्यासाठी त्यांनी कठोर तपश्चर्या केली होती. भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी त्यांनी अनेक वर्ष तपश्चर्या केली. एके दिवशी भगवान विष्णू त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांना दर्शन दिले. भगवान श्रीहरी विष्णूंना पाहून ब्रह्माजीचे अश्रू वाहू लागले. ब्रह्मदेवाच्या त्या अश्रूपासून आवळा वृक्षाचा जन्म झाला. आवळा वृक्षाचे देववृक्ष म्हणून वर्णन करताना भगवान विष्णू म्हणाले की या झाडामध्ये देवी देवता वास करतील. जो कोणी आवळा वृक्षाखाली त्याची पूजा करेल त्याची सर्व पापे नष्ट होतील आणि तो मोक्ष प्राप्त करून स्वर्गाचा स्वामी होईल. आणि तेव्हापासून दरवर्षी फाल्गुन शुक्ल एकादशीला आमलकी एकादशी व्रत करून आवळा वृक्षाची पूजा केली जाते. धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच आणि पूजेसोबतच काही महत्त्वाचे उपाय देखील केले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. आमलकी एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण या एका झाडाला नक्कीच स्पर्श करा. शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल, 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन गरिबी संपेल आणि तुमच्या घरातील कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल. तर असे कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आज उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो हा करायचा आहे. फक्त या एका वृक्षाला तुम्हाला स्पर्श करून घ्यायचा आहे. आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे सांगितली जातात, त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात. या झाडास संबंधित आपण काही उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते. या झाडामध्ये एक प्रकारची दैवी शक्ती असते आणि जेव्हा आपण या झाडासंबंधित उपाय करतो तेव्हा ती दैवी शक्ती ही आपल्याला प्राप्त होते आणि आपल्या आयुष्यातील अनेक संकटे, अडचणी, अडथळे हे दूर होतात. जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल, मग ती इच्छा नोकरी प्राप्तीबद्दल असेल, धनप्राप्तीबद्दल असेल, मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नसेल, तर आर्थिक अडचणी येत असेल, कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल, तर हा एक उपाय तुम्ही अवश्य करा. हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 ते 3 थेंब गंगाजल, चिमूटभर तीळ आणि थोडीशी आवळ्याची पावडर जी असते तर ती टाकायची आहे, किंवा तुम्ही एखादा अख्खा आवळा टाकला तरी सुद्धा चालेल. आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे. स्नान करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. या दिवशी तुम्ही या वस्तू टाकून अंघोळ करायला खूप महत्त्व आहे. जो पण व्यक्ती या दिवशी या वस्तू टाकून स्नान करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपले मन, आत्मा, शरीर हे पवित्र आणि सात्विक होते. तसेच आयुष्यामध्ये काही संकट, अडचणी, अडथळे येत असतील तर ते दूर होतात. म्हणून तुम्ही या पद्धतीने स्नान आवर्जून करा. यानंतर तुमच्या देवघरातील देवांची नित्य नियमाने जशी पूजा करता अशी पूजा करून घ्या. आणि भगवान श्री हरी विष्णूंची मूर्ती, फोटो असेल, बाळकृष्णाची मूर्ती, फोटो असेल तर शंखावर्त अने अभिषेक करा. शंखामध्ये थोडेसे दूध आणि केशर मिसळून अभिषेक घालावा. त्यानंतर भगवान श्री हरी विष्णूंना एक आवळा अर्पण करायचा आहे. विशेष करून या दिवशी 12 तुम्ही पिवळ्या रंगाची फुले आवर्जून अर्पण करायची आहेत. त्यानंतर धूप, दीप, अगरबत्ती लावून तुम्हाला संपूर्ण पूजा जी आहे तर ती करायची आहे. आणि यानंतर तुम्ही हा जो उपाय आहे तर हा करू शकता. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे. कलशामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी असावं. यानंतर त्या पाण्यामध्ये तुम्हाला 2 ते 3 चमचे गाईचे कच्चे दूध टाकायचं आहे. चिमूटभर हळद टाकायची आहे. यानंतर तुम्हाला एक कापसाचं वस्त्र घ्यायचं आहे. त्या वस्त्राला हळदी कुंकू लावायचं आहे. असं तुम्हाला एक कापसाचं वस्त्र जे आहे तर ते घ्यायचं आहे. यानंतर तुम्हाला एक पिवळ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचा धागा नसेल तर पांढऱ्या कलरचा धागा घेऊन त्याला हळद किंवा चंदनाने पिवळे करून तो धागा घ्यावा. एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला जायचं आहे. तुमच्या घराजवळ असणाऱ्या आवळ्याच्या वृक्षापाशी या दिवशी भगवान विष्णू आवळ्याच्या वृक्षामध्ये निवास करतात.
त्यामुळे या दिवशी या वृक्षाची पूजा केल्याने समृद्धी वाढते, घरात दारिद्र्य येत नाही, सोबतच देवी लक्ष्मीचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो. सर्वप्रथम त्या वृक्षापाशी गेल्यानंतर प्रथम तुम्हाला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. यानंतर हे जल तुम्हाला त्या वृक्षाला अर्पण करायचं आहे. जल अर्पण करत असताना प्रथम चिमूटभर हळद उत्तरेकडे तोंड करून अर्पण करायचे आहे आणि त्याच्यावरती एक छोटासा तांब्या जल अर्पण करायचा आहे. जल अर्पण करत असताना पूर्वेकडे तोंड करून हरिहरेश्वराय नमः या मंत्राचा जप करत अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर कापसाचं वस्त्र अर्पण करायचं आहे. यानंतर जो पिवळ्या रंगाचा धागा आपण घेऊन गेला होता तर तो धागा तुम्हाला फक्त 7 परिक्रमा करून त्या वृक्षाला 7 वेळा बांधायचा आहे, 7 वेळा गुंडाळायचा आहे आणि यानंतर दोन्ही हात जोडून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे. यानंतर तुमच्या उजव्या हाताचा स्पर्श करून तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची. या दिवशी जो पण व्यक्ती अशा पद्धतीने आवळ्याच्या वृक्षाची पूजा करून या वृक्षाला स्पर्श करतो त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात, असे आपल्या आध्यात्मिक पुराणामध्ये तसेच शिवपुराणामध्ये विशेष करून सांगितले आहे. त्याचबरोबर या दिवशी या वृक्षामध्ये सुद्धा साक्षात भगवान विष्णू आणि भगवान महादेवांचा वास असतो असे म्हणतात. आमलकी एकादशी दिवशी भगवान विष्णू सोबतच भगवान महादेवांची देखील पूजा केली जाते आणि म्हणून जर तुमच्या घराजवळ बेलपत्राचे वृक्ष असेल तर नक्की तुम्ही या पद्धतीने पूजा करून करा. जर तुमच्याकडे आवळ्याचं झाड नसेल तर तुम्ही बेलपत्राच्या वृक्षाखाली आवर्जून हा उपाय करून आपल्याला उजव्या हाताचा स्पर्श करायचा आहे आणि तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे. तसेच या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली तुम्हाला बसून एक आवळा सुद्धा प्रसाद म्हणून खायचा आहे. या दिवशी जो पण व्यक्ती आवळ्याच्या वृक्षाखाली बसून आवळा खातो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात. जर या वृक्षाखाली तुम्हाला बसून आवळा खाणं शक्य नसेल तर तुम्ही घरी आणा आणि घरी आणून या दिवशी आवळा सेवन आवर्जून करावा. तसेच तुम्ही या दिवशी विशेष करून 11 किंवा जास्तीत जास्त 13 हे अशा पद्धतीने तुम्हाला भगवान श्री हरी विष्णूंना आवळे अर्पण करायचे आहे. तर ती आवळे अर्पण केल्याने तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती भगवान श्री हरी विष्णू नक्की पूर्ण करतील. तर मैत्रिणी, अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. तर ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नक्की टाईप करा. धन्यवाद.